आज आहे डे 2 माझ्या ऑफिसचा. आज आहे डे 2 माझ्या ऑफिसचा. मी जस्ट उठले आणि माझी झोप नाही झालेली आहे. त्यात माझं बाळ ऑलरेडी उठलं आहे माझ्या आधी. सो जस्ट लॉग्ड इन. लेट्स सी आजचा दिवस कसा जातो आहे. ॲक्च्युली आज माझे खूप साऱ्या मीटिंग्ज आहेत, खूप सारे कॅचअप्स आहेत लीव्स नंतरचे. आणि त्यात मुख्य म्हणजे उद्या एकादशी आहे आणि वी हॅव प्लॅन्ड माझ्या बाळाचं अन्नप्राशन. तर तिचं इथे डेकोरेशनचं सामान आलं आहे आणि मी ते अजून ओपनही नाही केलेलं आहे. तर ते मला लावायचं आहे, खोलायचं आहे. बरीच कामं आहेत. म्हणजे पाठ ॲक्च्युली अवघडली आहे. लेट्स सी कसं जातं. आय नीड टू गो इनसाइड फर्स्ट बिकॉज ती उठली आहे. मी गेला बराच वेळ झाला काम करायचं ट्राय करते, बट मी तिला घेतलं, झोपवलं. शी इज वाईड अवेक. तिला आत्ता असं तिचं स्टेज आहे की ती जे काही बघेल, ज्या कुठल्या गोष्टी ती बघेल त्या तिला हव्या असतात. आणि आज आमच्याकडे सोफाचं काम चालू आहे. माझं लॅपटॉप ठेवलं आहे, काम करते खाली बसून. आणि ही माझी बाय. आय कुड सी माझ्या कॅमेऱ्याची बॅटरी 20% आणि माझी 2%. इट्स बीन 2 वीक्स. आज मंडे आहे. 3rd वीक स्टार्ट झाला ऑफिसचा आणि मला काहीच रेकॉर्ड करायला भेटलेलं नाही आहे. हां. आणि मी आणि माझं बाळ, माझा नवरा, समवेअर आम्हाला कुठेतरी कळलेलं आहे की दिस विल नॉट वर्क. हे काम करणार नाही. बिकॉज माझे आईवडील लांब राहतात. माझे इनलॉज थोडे एजड आहेत. तर तिला तसं कोणी नाही बघू शकत. आणि आमच्या दोघांचं ऑफिस असतं. तर कुठेतरी आम्ही अशा कन्क्लुजनला पोचतो की कोणीतरी एकाने जॉब क्विट करायचा आणि फॉर अ इयर असो. पण इट्स नॉट दॅट इझी. एकावरती सगळा भार देणं आणि एकाने घरात थांबणं. पण तिच्याकडे पाहता, तिचा चेहरा पाहता, तिचं वय पाहता, 6 महिन्याच्या बाळासाठी कोण ना कोणतरी सतत अवेलेबल हवंय. गोष्ट अशी आहे की ह्या आता झाल्या एक इमोशनल
गोष्टी, पण प्रॅक्टिकली पाहता तुम्ही वर्षभर काम करता, तुम्ही वर्षभर इनपुट्स देता आणि ऑल ऑफ अ सडन इयर एंडला तुम्हाला जॉब क्विट करावा लागतो आणि तुम्हाला ज्या अपेक्षा होत्या, तुमची जी मेहनत होती ती सगळी वाया जाते. हा एक मुद्दा आमच्या दोघांच्या डोक्यात आहे की ह्या गोष्टीचं काय, वर्षभर आपण काम केलं त्याचं काय. सो अगेन आय वुड से की जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुमच्याकडे आयुष्यात करायला काहीच नाही आहे, त्यावेळेला यू शुड गो फॉर अ बेबी, अदरवाईज यू शुडंट. आमचे बऱ्याचदा चर्चा होते की म्हणजे एक लॉंग जर्नीसाठी आपण म्हणतो की म्हणजे आयुष्याकडे एक बघायचा दृष्टिकोन असेल की एकमेकांनंतर कुणीतरी जर आयुष्य जगण्यासाठी कोणी हवं असेल तर त्यासाठी आपण एक मूल जन्माला घालतो. त्यानंतर ते मूल एकटं पडू नये, त्यासोबत कोणीतरी खेळायला असेल म्हणून त्याला कंपॅनियन मिळावं म्हणून आपण दुसरं मूल जगात आणतो. पण असं करू नका. दिस इज नॉट दी राईट वे. नो डाऊट माझ्या नवऱ्याची नाईट शिफ्ट आहे. तो रात्री येतो आणि तो पहाटे पुन्हा मला लवकर लॉग इन करावं लागतं बिकॉज मला लवकर लॉग आउट करायचं, कारण की तो निघतो. आता तो नाही आहे घरात, तर तो लिटरली 4-4 तास, 4.5 तास, 3 तास, 4 तास अशा झोपेवर सर्वाईव्ह करतोय. सिमिलरली मी जर माझी झोप थोडीफार होते, पण आता असं आहे की ती जेव्हा जागते सकाळचा मॉर्निंग वेळ, तेव्हा मी पूर्ण वेळ डेस्कवरती नाही बसू शकत बिकॉज ट्रान्झिशन मी समजू शकते ऑफिसचं की बॉस सुट्टी संपले, इथून मला सर आता काम करायचं आहे. बट एखादा बाळ नाही समजू शकत की ट्रान्झिशन काय असतं. 6 महिने 7 महिने सतत माझ्या बाजूला असणारी बाई अचानक गायब कुठे झाली. त्यामुळे ते थोडं क्रँकी होतं, थोडं चिडचिडतं, रडतं आणि एका सर्टन रिक्वायरमेंट नंतर त्याची जी ॲक्च्युअल गरज आहे त्या बाळाची, ते स्वतःला सूद करण्यासाठी ते एक त्याला आई लागते. सो हे बाबा नाही पुरवू शकत. इट इज खूपच ऑब्विस आहे ही गोष्ट. आम्ही दोघं सकाळपासून विचार करतो की आपल्याला काय करता येईल आणि डोकं खूप थकलंय. विचार थकलेत, आम्ही दोघं थकलोय. लेट्स सी हाऊ इट गोज. हा माझा आय डोंट नो. बघूया, काहीतरी तर मार्ग काढावा लागेल बिकॉज दिस इज इन वर्किंग. हे नाही काम करत आहे.